हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. चला तर आजची सकाळ झाली आहे मस्तपैकी. आंघोळ झाली आहे माझी. पूजा वगैरे मला आता करायची आहे, पण म्हटलं त्यापूर्वी एक छोटंसं बाल्कनीचं टूर तुम्हाला देते. कारण बाल्कनीमध्ये थोडेफार नॉट चेंजेस पण खूप साऱ्या गोष्टी फुलं वगैरे छान छान यायला लागली आहे. आणि त्याचबरोबर ना एक फुल असं आहे जे मी आणलं तेव्हा त्याला फुलं नव्हती, पण म्हणजे एक दोन होती फक्त, जे बघून मी त्याला आणलं होतं. आणि आता त्याला इतके छान फुलं आले आणि त्याचा सुगंध इतका सुंदर येतो. म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करते. त्याचबरोबर हा मागे तुम्हाला रेड रोज दिसत असेल, हा सुद्धा खूप सुंदर असा फुलला आहे. मी ज्या दिवशी आली नागपूरवरून पुण्यावर, तेव्हा ना तो एकदम छोटासा होता, पण आज मस्त फुलला आहे. म्हटलं तो सुद्धा तुमच्याशी शेअर करते. चला तर एक छोटासा बाल्कनीचा टूर देते आणि त्यानंतर आपण अव्यूसाठी नाश्ता बनवूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना, याला अजिबात कळ्या नव्हत्या, म्हणण्यापेक्षा थोड्याफारच कळ्या होत्या, पण आता याला एवढे छान फुलं आले आहे. आणि त्याचबरोबर ना या फुलांबरोबरच बघा थोडीफार कीड पण लागत आहे. तर मला वाटते की याच्यासाठी मला काहीतरी शोधावं लागेल ज्याने हे फुलांच्या ज्या कड्या आहेत ते खराब नको व्हायला. बाकी छान अशी फुलं आले आहेत आणि याला सुगंधसुद्धा खूप सुंदर आहे. आणि आज सर्वात महत्त्वाचं काम मला करून घ्यायचं आहे ते म्हणजे हे जे एक्स्ट्राचे झाडं आले आहेत ना, बघा हे एवढं वाढलेलं आहे हे, तर हे मला आज काढून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर बाकी झाडं पण मस्त असे मोठे होत आहेत, छान ग्रो होत आहे. याला एक छान अशी मोठी स्टेम आली आहे. हा जो आहे याला छान मला क्लीन करून घ्यायचे. याचे पत्ते खूप घाण झाले, याला स्प्रे करून मी आज क्लीन करणार आहे. आणि हे एक झाड आहे, हे सुद्धा छान असं ग्रो झालं बघू शकता तुम्ही. कृष्णाचं झाड असं काहीतरी मला त्यांनी सांगितलं होतं आणि म्हणून मी हे घेतलं होतं. आज जास्वंदाला एकही फूल नाही आहे, पण त्याला कळ्या आहेत, पण त्या कळ्या पण ना खराब होत आहे. मला आय थिंक काहीतरी याच्यासाठी बघावं लागेल, औषध वगैरे. बघा इथे पण 2 कड्या आहेत आणि दोन्ही खराब झाले आहेत, म्हणजे त्याला कीड लागली आहे. ते मला एक बघावं लागेल. त्यानंतर हे सगळे फुलं ना मला कटिंग करून घ्यायचे आहे, कारण खाली छान कळ्या येत आहेत. तर असं वाटतं की हे सगळे कटिंग करून याची माती वगैरे ना थोडी खालीवर करावं लागेल, खत वगैरे चेंज करावं लागेल थोडंसं. सेम विथ दिस. त्यानंतर आपला जो मोगरा आहे त्याला पण छान अशी फुलं आली आहेत बघू शकता तुम्ही खाली वगैरे. आणि हां, इथे जी कबूतरची 2 अंडी होती ती आता एकच राहिली आहे. आय डोंट नो एक कुठे गेली, खाली पडली पण नाही. अच्छा प्रीतम, खाली पडला आहे, खाली पडलाय बघ, तिथे क्रॅक झालाय वाटते तो. इथे खाली त्याचा एक अंडा पडलाय. आय डोंट नो कसं काय, म्हणजे ते कबूतरच यावर बसून असतात आणि त्यांच्याचमुळे ते पडलंय. आणि दुसरा अंडा इथे, आम्ही त्याला टच नाही केलाय, पण तो कबूतर बघून गेला आणि त्याला असं वाटलं आम्ही टच केलंय. आय डोंट नो. इथे एक आहे आणि तो खाली एक पडलाय तिथे. सो आय डोंट नो आता तो येईल की नाही येणार. आणि ही फुलं तिथे पडत आहेत, मला असं वाटलं देवाला चढवून घ्यायला पाहिजे होती. ठीक आहे, काही नाही. आता बघा माझा ना ॲलोवेरा खूप ग्रो होत आहे, तर मला याला थोडं कट करावं लागेल, बिकॉज याच्यामुळे माझ्या बाकी झाडांना जागा पुरत नाही आहे. आमच्याकडे जागेचा थोडा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर हा माझा ऑलवेज फेवरेट झाड याला खूप छान अशी फुलं येतात. मला स्पेशली बघावं लागेल ती कीड का लागत आहे. आणि त्यानंतर ना हा सुद्धा एक्स्ट्राचं झाड आहे. मला हे सुद्धा सगळं काढून घ्यायचं आहे. हे सगळं मी आता ब्रेकफास्ट झाल्यावर करणार आहे. त्यानंतर इथे पण छान असं फुल आलं आहे बघू शकता, ते सुंदर दिसतं आहे. हां, तुळशीसुद्धा मस्त अशी मोठी झाली आहे, ग्रो होते छान, ते बघून मला खूप छान वाटते. त्यानंतर माझं क्रिसमस ट्री पण छान वाढलं आहे, सोबतच ट्रँगल हार्ट्स वाढत आहेत, मस्त ग्रो होत आहेत. तुळशी, माझ्या तुळशीला ना हीच एक स्टीम होती, पण तिथून आल्यानंतर नोटीस झालं की आणखी पण स्टीम्स आहेत. आणि मावशी बोलली की एवढे तुळशीचे जे मंजूळ आहेत ना हे वाढू नाही द्यायचे, हे मंजूळ काढून परत खाली घालून घ्यायचे. सो आता मी तसंच काहीचं करणार आहे. आज मला खूप वेळ जावं लागणार आहे बाल्कनीला. आणि हां, मला दाखवायचं होतं तुम्हाला ते म्हणजे हे किती सुंदर फुल आहे बघा. चला तर असं काहीचं अपडेट आहे बाल्कनीचं. ही स्टीम तर बऱ्यापैकी वर गेली आहे आणि वर कळीसुद्धा आली आहे त्याला. सो बघूया, याची जागा आपल्याला चेंज करावं लागेल. इथे पण एक छान असं ट्रँगल हार्ट आलं आहे आणि ही खूप मस्त ग्रो होते आणि हिरवं कंच आहे, त्यामुळे खूप सुंदर दिसते. हा सुद्धा ना कुठला तरी एक्स्ट्राचा आहे, हेही काढायचं आहे सगळं, हे सुद्धा. सो हे सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे आजच्या दिवशी. सो स्टे कनेक्टेड. अभयू आणि प्रीतमचा अभ्यास सुरू आहे. आणि काढू नको बाळ, आपल्याला अभ्यास करायचा आहे ना, त्याला आता हे काढता येतं तेव्हापासून तो कंटिन्यू काढायच्याच मागे लागतो. कमॉन. हे आम्हाला नानाजींनी आणून दिले अव्यूसाठी पाटी. आणि अव्यू सो हॅपी, कारण तो याच्यावर भरपूर काही शिकला सुद्धा आहे. आणि त्याला आता बाहेर जायचं. एवढंसं काही कोणी बाहेर जातं का रे? ब्रेकफास्ट रेडी करते आई, पटकन ब्रेकफास्ट करा. नो बाळा, आता नाही जायचं आपल्याला. जायचं तुला? नाही नाही, आता नाही, आता नाही. प्रीतम जातो घेऊन थोड्या वेळ, त्यालाही नाही जायचं बिकॉज 9 वाजले आणि आता तासभरात त्याचं ऑफिस आहे.
अवी मला तासच भर आहे, मला पटापट किचन आवरू दे बाळा. नाही नाही एवढ्या सकाळी बाहेर नाही जायचं. नाही पप्पा बना ना. चल मी खूप वेळचं दूध गरम तापवायला ठेवलंय, मला बघू दे. माझं दूध इथे तापून रेडी आहे कारण प्रीतमला मला कॉफी द्यायची आहे आणि माझं दूध ऑलरेडी तापलंय कारण भरपूर वेळ झाला आहे. कमीवरच ठेवून गेली होती. मोस्ट ऑफ मी इंडक्शनचा वापर आता करते आहे. तसं मी आधीपासूनच मी डोस्याचं बॅटर आणलं होतं, सो त्यातच मी मीठ कमी घातलं होतं, म्हणजे अर्ध्यात घातलं तर अर्ध्यात नव्हतं घातलं. सो जे अर्धे ते वापरलं आणि हे विदाऊट मिठाचं आहे. सो प्रीतम बोलला की त्याला अप्पे खायचे आहे, सो दुपारी त्याच्यासाठी मी याचे अप्पे करणार आहे, यात थोडेफार वेजीस घालून. आणि आता अव्यूसाठी मी करणार आहे उत्तपम, ज्यात मी घातलं आहे टमॅटो, कांदा, शिमला मिर्च आणि बीटरूट आणि थोडंसं जे हे बॅटर आहे ते इथे घातलं आहे. थोडंसं मीठ घातलं आहे. मिरची मी घालत नाही बिकॉज अव्यूला जर चुकून लागलं तर तो परत खाणार नाही, सो त्यासाठी म्हणून. सो इथे आता मी छान उत्तपम रेडी करते. इथे सब्जा सीड सोप केलं आहे. मला असं वाटत होतं की अल्टरनेट सब्जा चिया असं घ्यावं, पण कालच्या दिवशी ना एक मी गोष्ट बघितली इंटरनेटवर म्हणा किंवा यूट्यूबला. त्यांनी म्हटलं आहे की चिया सीडमध्ये निंबू पण तुम्ही टाकून ठेवा आणि ते तुम्ही वॉटर घ्या, ते डिटॉक्स वॉटर म्हणून तुमच्या बॉडीमध्ये काम करतं आणि तुमचं बेली फॅट कमी व्हायला मदत होतं. सो मी आता आजपासून ते करणार आहे, पण आता माझ्याकडे ते चिया सीड संपलं आहे. सो म्हटलं चला सब्जा सीड घेऊन घेते, थोडं सॉफ्ट झालं की आपण घेऊया हे. तेव्हापर्यंत अव्यूसाठी उत्तपम बनवते. की बांबू प्रीतमला यात थोडी पण साय नाही आवडत, त्यामुळे मला खूप केअरफुली हे ॲड करावं लागतं. म्हणजे मी याच्यावरचं आहे ना ते थोडंसं साईडला फुकून घेते आणि मग मी यात दूध घालते. सो अशी काहीशी प्रीतमची कॉफी रेडी होते. सिम्पल आहे, पटकन क्विक होते आणि त्यांनी सकाळचा ब्रेकफास्ट बंद केलं आहे, त्यामुळे तो कॉफी आणि फ्रूट्सच घेतो. पण आज घरी फ्रूट्स अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी फक्त त्याला कॉफी देते आहे. घे रे बाबा, गरम आहे सांभाळून, शुगर कमी केली आज. तुझ्यासाठी बनवत आहे ना ब्रेकफास्ट, 2 मिनिटं तरी थांब. कॉफी नाही मिळत बाळा, ते तुझ्यासाठी नसते, ती छिची आहे. लकी बांबू आहे, तिचे पत्ते वाढतात, ते नाही वाढत तिथं. त्यांनी आधीच सांगितलं होतं की हा लकी बांबू, याची जी हे आहे ना खालचे बांबू ते नाही वाढत, फक्त याचे पत्ते ग्रो होतात. छान दिसतोय. नाही, याला एकदा पाणी घातलं की महिनाभर चालतो. हे अव्यूचे एक कारण मी इथे आणून ठेवलं आहे, त्याला ते आवडते आजकाल फिरवायला. नशीब काहीतरी भेटलं, म्हणजे आता मला 5 मिनिटं तरी वेळ मिळेल याच्यासाठी बनवायला. आज मी यात बीटरूट घातलं, त्यामुळे याचा कलर खूप सुंदर आलाय. असं वेगळ्या कलरचं काय असलं ना तर मुलांना सुद्धा खायला खूप छान वाटते. सो तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी असं वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करा, सो मुलं पण काहीतरी वेगळं आहे बा असं समजून खातील. जरी आमच्याकडे मी आणि प्रीतमनी ब्रेकफास्ट बंद करायचा प्लॅन केला आहे, म्हणजे आम्ही फ्रूट्सच खाणार आहे, तरीसुद्धा मला अव्यूसाठी रोज काहीतरी वेगळं बनवावंच लागतं आणि ते गरजेचं सुद्धा आहे. त्याचं ग्रोईंग एज आहे आणि दिवसातून 3 ते 4 मील्स त्याच्यासाठी असायलाच पाहिजे. सो म्हणून मी त्याच्यासाठी कंपल्सरी ब्रेकफास्ट बनवत असते. मी इथे काहीतरी करते आहे आणि हा नेहमी, मी जेव्हा कधी किचनमध्ये असतो ना नेहमी माझ्या पुढे मागे असतो. आता त्याला तो डबा दिसला, पण त्यात काहीच खाऊ नाही अव्यू, त्यात फक्त माहिती आहे का वड्या आहे, जे की तू काय खाल्ल्या होत्या आणि ते तुझ्या गळ्यात अडकलं ना तर तुला त्रास होईल बाळा. त्यात काहीच नाही आहे बाळ, नको ना घेऊन जाऊ प्लीज. ठेवून दे पटकन दे, ठेवते. हां काय नाही आहे, छिच्छी येते. बघ तुझ्यासाठी मस्त उत्तपम रेडी झालंय. हो झालं बघ, 2 मिनिटात रेडी होणार आहे. छान पुढे मागे याला परतवून घ्यायचं, परतवून मीन्स छान असं होऊ द्यायचं. अरे अवयू असं नको ना करू, असू दे बाळ, ते कचरा आहे. काय करणार घेऊन तू? एवढी सगळी भांडी पडली आहे, तिथे कचरा पडलाय, भांडी लावायची आहे आणि हा मुलगा पुढे मागे असतो सतत. काल रात्री पण मी काही भांडी घासली नाही. अरे यार अवयू काय चाललंय तुझं बाळ? हा झाला बघ ब्रेकफास्ट रेडी. काल अवयूला खाली नाही आणलं म्हणून त्यांनी एवढं रडगाणं केलंय की मला शेवटी त्याला आता खाली घेऊनच यावं लागलं. हात धरून दाराकडे घेऊन जातो आणि त्याचं असते की चल. आणि मी त्याला तिकडल्या साईडला नेत होती, पण तो मला इथल्या साईडला घेऊन आला. आणि बघा त्याला गाड्यांकडे जायचं आहे. गाड्यांचं इतकं प्रेम कोणाला कसं असू शकते, आय रिअली डोंट नो. अवयू तर दिवस रात्र पण गाडीत बसून राहू शकतो. आणि म्हणूनच किचनसुद्धा बघा तो घेऊन आलाय त्याचं गाडीचं. झालं बाळा जायचं घरी, गाडी निघणार नाहीये, बाबा जवळ नाहीये. आज उद्या जायचं आपल्याला गाडीवर बाळा, आता असू दे. अवयू आपण कुठे चाललोय? गार्डन.
चला तर अव्यूला छान असं गार्डनमध्ये घेऊन जाते थोडा वेळ, बिकॉज तो खूप त्रास देतो आहे आणि तो कंटिन्यू बाबांच्या गाडीकडेच उभा होता खूप वेळ. आता मी त्याला धरून आणलं, थोड्या गार्डनमध्ये फिरवते आणि मग बघू पुढे काय करते. अव्यू खूप गरम आहे तिथे, प्लीज नको जाऊ, खूप जास्ती ऊन आहे अव्यू. काय ऐकत नाही बाळा, असू दे ना अव्यू, तिथे हॉट राहणार आहे सगळं. गरम लागतंय ना, नको जाऊ नको जाऊ अव्यू, असू दे. चला घरी जाऊ आपण, तुला रस्ता बनवून देऊ का छान मी? चला घरी जाऊया. पकड 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 पकड. चला हळूहळू जायचं बाळ. काय येस येस कर. असं काहीचं सकाळपासून अव्यूची मस्ती रोज सुरू असते. त्याच्या मागे लागून लागून माझी सगळी कामं दिवसभराची राहून जातात. चला असो, आज त्याची अंघोळ छान अशी करून दिली. त्यानंतर आता त्याला जेवायला बसवलं. थोडंफार TV दाखवून त्याला कधी कधी जेवण देत असते, कधी कधी पाणी खेळताना जेवतो. त्याचं नेहमी मूडवर डिपेंड असतं. घरातल्या कामात नाच मला आवर्जून वेळ काढायचा होता आणि तोच मी आता इथे काढला. मी जसं गॅलरीमध्ये आली तसं आज मला इथे कबूतर बसलेला दिसला. नॉर्मली गॅलरी ओपन केल्या म्हणजे दार ओपन केल्या बाल्कनीमध्ये येताना कबूतर जो आहे तो निघून जातो, पण आज तो निघालाच नव्हता. माईट बी त्याला लक्षात नसेल आलं. त्यानंतर मला जे एक्स्ट्राचे हे झाडं आहेत ना, हे मेन काढून घ्यायचे होते. त्यासाठीच मी आता बाल्कनीमध्ये आली होती. अव्यू त्याचं खेळतो आहे, पण तरीसुद्धा मला बाल्कनीमध्ये ना कंटिन्यू त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. आणि हा कबूतर आज उठायलाच तयार नव्हता. म्हटलं जाऊ दे, तो बसल्या असू देते. माझे जे कामं आहेत बाकीचे ते मी इथे करायला घेतले आहे. हे कोणतं झाड होतं मला माहिती नाही, पण भरपूर वाढलं होतं. चला आलं इथे, मला काम आहे ना. अव्यू, आपल्याकडे कबूतर कुठे आलाय बाळा? इथे कबूतर असतो का? कबूतर असतो तिथे? हो, कबूतर आले आपल्याकडे. कशासाठी आला तो? कशासाठी आला? त्यांनी अंडी दिली आहे का अव्यू? बाकुई बाकुई बशा इथे. बघ, असे हे अननेसेसरीचे झाड आहे ना, ते काढून घ्यायचे आईला. कसलं झाड असेल हे? अव्यू आतमध्ये खेळत होता. मग त्याच्या लक्षात आलं की आई काहीतरी करते आणि त्याला सुद्धा माती खेळायची इच्छा झाली असेल आणि म्हणूनच तो सुद्धा बाल्कनीमध्ये आला होता. त्याला घेऊनच मी जी कामं आहे ती करायला लागली होती. पण त्याचं भरपूर लुडबुड सुरू असते, मध्ये मध्ये ओढायचं, फेकायचं, काढायचं. म्हणून मी त्याला आतमध्ये पाठवलं आणि दार लावून घेतलं. आणि त्यानंतर माझे जे बाकीचे कामं होते, जसं की एक्स्ट्राचे जे गवतं वगैरे आले होते ते सगळे मला काढून घ्यायचे होते, तेच मी इथे करायला सुरुवात केली. आता मला काही गोष्टी इथे रिअलाईज झाल्या की गवताबरोबरच ना आणखी पण भरपूर सारे छोटे मोठे झाडं इथे आले होते आतमधनं. हा गवत बघा, या झाडाचं इतकं मोठं झालं होतं, म्हणजे मला कळालंच नाही की हे एवढं मोठं कसं आणि कधी झालं. आम्ही 15-20 दिवस घरी नव्हतो आणि त्यामुळेच एवढं सगळं हे वाढलं असेल. कारण मावशी पाणी देत होते, पण हे सगळं काढणं त्यांचं काम नाहीच आहे, हे मी समजूच शकते. त्यानंतर आज बघा, याचं ही जी मूड आहे ते सुद्धा किती स्ट्रॉंग झालं होतं आणि माती एवढी घट्ट झाली होती. मला सगळ्याच कुंड्यांची माती थोडीफार खालीवर करावं लागली. तेच मी इथे सगळं करून घेतलं. आणि माझ्या झाडांना ना 2 भरपूर फुलं होते, जसं की शेवंताची उजव्या साईडला आणि डाव्या साईडला याचं काहीतरी नाव आहे या फुलांचं, ते होतं. आणि यातले फुलं भरपूर वाळून गेली होती आणि काही फ्रेश होती. तर जी वाळलेली फुलं आहे ना, त्याच्यामुळे फ्रेश फुलं असे छान दिसत नव्हते. म्हणून मी वाळलेली सगळी फुलं कापून घेत होती, कारण खाली अजूनही कळ्या आल्या आहेत आणि कळ्यांना सुद्धा उगायसाठी जागा लागते. आणि म्हणूनच मी ते सगळं कामसुद्धा इथे आज करायला घेतलं होतं. छान अशी माती खालीवर त्यांची सुद्धा करून घेतली होती. त्यानंतर माझ्याकडे ना गुलाबाचं झाड आहे. गुलाबाच्या झाडाच्या बाजूलाच मी जस्ट असेच थोडेसे ट्रायंगल हार्ट्सचे झाडं लावले होते आणि ते खरं सांगते एवढे छान ग्रो होत आहेत की मला ते काढायची इच्छाच झाली नाही. म्हटलं ठीक आहे, जेवढे दिवस वाढेल तेवढे दिवस वाढेल. त्यानंतर ना बघा, माझ्याकडे विद्याचं झाड आहे, तिथे सुद्धा अननेसेसरीचे भरपूर झाडं लागली होती. आणि कधी कधी असं होतं की अननेसेसरीचे झाडं असले की आपले जे मेन झाड असतं त्यांना प्रॉपर असं पोषण मिळत नाही आणि म्हणून ते नेहमीच काढून घेणं गरजेचं सुद्धा असते. आणि मला नेहमीच त्या दादांनी बोललं होतं, जेव्हा कधी मी 2-3दा त्यांच्याकडे गेली की कधी जरी फुलं काढले किंवा म्हणजे थोडीफार काही एक्स्ट्राची झाडं तुम्ही काढली तर नेहमीच माती जी आहे ना ती खालीवर करून घ्यायची. माती छान खालीवर करून घेतली की त्याला फुलं येतात आणि पत्तेसुद्धा छान असे फ्रेश येतात. आता इथे तुळस वगैरे चेक करून घेत होती, काही असं अननेसेसरी तिथे तर नाही लागलं आहे. आणि मंजूळ पण थोडेफार काढून परत खाली घातले, म्हणजे छान असे झाडं मोठे होतात आणि ग्रोसुद्धा छान होतात.
चला तर ऑलमोस्ट कामं झालं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडांचं, मला जे काही अननेसेसरी झाडं होते. काय झालं रडायला? झोप नाही आली तुला? 2:45 वाजल्या, अव्यूला झोपायचं नाही आहे अजिबात. काय चाललंय? काय तर नाही, आता कुठे नाही जायचं, कुठे नाही जायचं. त्याला मगाशीच मी खाली फिरवून आणलं, त्याला परत आता खाली जायचंय. आता नाही जायचं बाळा. चला तर अव्यू खेळतोय. माझी पण झाडांची जी महत्त्वाची कामं होती ती झाली आहे. झाडांना थोडं पाणी घालायचं आहे, पण आता मी नाही घालणार, कारण दुपारी नको घालायला पाणी. इव्हिनिंगला किंवा मॉर्निंगलाच पाणी घातलं पाहिजे. दुपारी घातलं की ते इझिली इव्हॅपोरेट होतं आणि झाडांना असं प्रॉपर पाणी मिळत नाही. सो त्यासाठी म्हणून मी आता थांबली आहे. इव्हिनिंगला पाणी घालेल. आणि त्याचबरोबर आज इतके कंटिन्युअस फोन कॉल्स सुरू आहे आणि खूप महत्त्वाची चांगली गोष्ट होऊ शकते. जर ती गोष्ट झाली तर तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. खूप मोठी आणि खूपच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. जर असं काही झालं तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल, पण अजून ती इन प्रोग्रेस आहे. आय डोंट नो पूर्ण होईल की नाही होईल. सो लेट इट बी. चला तर आता मी ॲक्च्युली आज कंटिन्युअस माझे फोन कॉल्स सुरू आहे रिलेटेड टू, माझ्याकडे काही रिलेटिव्स येणार आहेत माझे. सो त्यांचं आधी एक पूर्ण दिवस राहण्याचा प्लॅन होता. म्हणजे सकाळी येतील, जेवण करतील, थोडं फिरून येतील पुणे, आणि त्यानंतर परत इव्हिनिंगला येतील आणि दुसऱ्या दिवशी ते तिथनं बाहेर म्हणजे महाबळेश्वर जातील. पण आता त्यांचा थोडा प्लॅन चेंज झाला आहे. आता फक्त ते 1 टाईमसाठी येणार आहे, म्हणजे फक्त रात्री राहायसाठी. सो बघू, आता त्याची पण मला थोडीफार प्रिपरेशन करायची आहे. वेळ आहे त्यांना यायला अजून 8 दिवस. पण आता जस्ट त्यांच्याबरोबरच माझे 2 ते 3दा फोन कॉल्स सुरू होते. प्रॉब्लेम असा आहे की काहीतरी ॲप्रॉक्सिमेट ते 8 लोक येणार आहे आणि 8 लोकांसाठी त्यांना सिंगल गाडी हवी आहे. सो तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आधी आमचंच ठरलं होतं की कोणीतरी 7 सीटर आहे त्यात मॅनेज करायचं, पण ते शक्य नाही आहे. बिकॉज 8 मोठे लोक आहेत, म्हणजे मोठे जे अडल्ट आहेत ते, आणि त्याच्यानंतर 8 वर्षाची, 4 वर्षाची, 5 वर्षाचे असे 4 मुलं आहेत. सो दॅट इज नॉट पॉसिबल इन 1 कार. सो आता त्यांचं प्लॅन चाललं आहे की त्याच्यापेक्षा थोडी मोठी गाडी बघायची. सो ते रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी मला दिली आहे. सो आता मला थोडंफार चेक करावं लागेल माझ्या आजूबाजूला म्हणा किंवा वॉचमॅनला वगैरे विचारून. सो त्यासाठी मी इव्हिनिंगला जाईन. आणखी एक गोष्ट, माझी कझन नाही, म्हणजे माझी खूप जुनी फ्रेंड आहे. तिचे कंटिन्युअस मला फोन येत आहे. मी तिचा कॉल रिसीव करायला जाते तर म्हणजे उचलला जात नाही आहे, म्हणजे कट होतो आहे. आणि मी तिला कॉल करते तर ती उचलत नाही आहे. मेसेजेस करते आहे की तिला माझ्याशी बोलायचं अँड ऑल. सो मी तिच्या फोनची वाट बघते आहे. म्हणजे तिचा फोन झाला की लगेच अव्यूला झोपायला घेऊन जाईल. त्याला अजिबात झोप नाही आली आहे. आता 3 वाजले आहे, माझ्या डोळ्यात झोप आली आहे. सो असो, थोडीफार घरची कामं अजून बाकी आहे, म्हणजे भांडी घासायची आहे. आज मी अप्पे करायला घेतले, त्यात थोडं पाण्याचं प्रमाण जास्ती झालं आणि ते अप्पे काही जमले नाही. सो त्यामुळे माझं थोडंसं डोकं खराब आहे, पण ठीक आहे. त्याचे मग मी उत्तपम बनवून घेतले. प्रीतमने उत्तपमच खाल्ले, मी अंडा भुर्जी खाल्ली, आणि अव्यूसाठी मी मस्त असा रागीचा पराठा बनवला होता. तो खूप आवडीने खातो दह्याबरोबर. सो ते त्याला दिलं. सो आज तिघांचे वेगळे जेवण बनले आणि मी दमली आहे. आज मी पूजा पण नाही केली. आय डोंट नो वाय, नाही जमलं करायला. आणि अव्यूची मस्ती. काय चाललंय? मस्तीखोर झाला अव्यू, खूप मस्तीखोर, खूप म्हणजे खूप. का रे असा पळतोस? अरे बाप, अरे बापरे, काय मस्ती अव्यूची ही. असं नाही करू का? मग आम्ही बाहेर पडलो. मला आणि प्रीतमला आज मोमोज खायची प्रचंड इच्छा होत होती आणि म्हणूनच आम्ही इथे मोमोज सेंटरला आलो होतो, जे की पोरवाल रोडला आहे. अप्रतिम मोमोज इथे मिळतात. माझ्यासाठी मी नेहमी नॉर्मल जे असतात तेच मागवते. प्रीतमला पेरी फ्राईड खायचं होतं, सो त्याच्यासाठी ते मागवलं होतं. खूप टेस्ट वाईज खूप छान असतात. अव्यूला आम्ही नॉर्मली मोमोज देत नाही, पण आज आम्ही चिकन मोमोज ट्राय केले होते, तर त्याला थोडंफार त्यातलं चिकन दिलं होतं. आता तेवढ्याने प्रीतमचं काही पोट भरलं नाही आणि तिथे एक नवीन दुकान लागलं आहे बिर्याणीचं, ते आम्ही मागवलं. आणि माझे असे एक्सप्रेशन्स बघून तुम्हाला कळालं असेल की बिर्याणीचा टेस्ट कसा असेल. सो असो, चला आजचा दिवस इथेच मी माझा व्हिडिओ आणि माझा दिवस इथेच संपवते. आय होप की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया मस्त अशा नवीन व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय अँड टेक केअर.